श्रोतेहो नमस्कार. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हे गौरव उद्गार ज्यांच्यासाठी आदरानं घेतले जातात अशा श्रीयुत यशवंतराव चव्हाण यांची आज 12 मार्च रोजी जयंती. आणि याच अनुषंगानं आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्या समाजकार्याचा, त्यांच्या राजकीय जडणघडणीचा आणि त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनाचा प्रवास जाणून घेणार आहोत. आणि आज या सगळ्याची सविस्तर माहिती सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्राध्यापक डॉक्टर प्रदीप महादेव जगताप सर. रयत शिक्षण संस्थेचे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर इथं राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. सर, कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद मॅडम. सर, आज यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आपण हा कार्यक्रम सादर करतो आहोत. तर याच अनुषंगानं पहिला प्रश्न असा मनात येतो की यशवंतराव चव्हाण यांच्या सुरुवातीच्या आयुष्यातल्या जडणघडणीनं आणि संगोपनानं त्यांच्या राजकीय विचारसरणीला आणि नेतृत्व गुणाकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाला कसा आकार दिला? आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, एक सुसंस्कृत राजकीय नेते म्हणून यशवंतराव चव्हाणांना ओळखले जाते. सर्वप्रथम त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये 12 मार्च 1913 रोजी झाला. अथक परिश्रम करण्याची वृत्ती, कणखरपणा, जनतेच्या प्रती असणारा कळवळा या गुणांमुळे यशवंतराव चव्हाण देशाच्या उपपंतप्रधान पदापर्यंत गेले. स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग, देशप्रेमानं भारावलेलं वातावरण, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्याकडून घेतलेली प्रेरणा या जोरावर त्यांनी आपल्या जीवनाला आकार दिला. शालेय जीवनामध्ये त्यांना वाचनाची आवड होती. त्यामध्ये ते वर्तमानपत्र, पुस्तक याचं वाचन ते मोठ्या प्रमाणामध्ये करायचे. त्याच्यातूनच त्यांना देशप्रेमाची आणि स्वातंत्र्य चळवळीची माहिती त्यामध्ये त्यांना मिळाली आणि ते देशप्रेमानं भारावून गेले. आपल्या आईबद्दलची आठवण सांगताना ते म्हणतात की आईनं आम्हा भावंडांना मन मोठं करायला शिकवलं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये गांगारून जायचं नाही, हा जीवनातील पहिला धडा आम्हाला आईकडून मिळाला. इन्क्लाब जिंदाबाद घोषणा देत हसत हसत फासावर जाणाऱ्या भगतसिंगांच्या कृतीतून त्यांना प्रेरणा मिळाली आणि आपलं संपूर्ण जीवन स्वातंत्र्य लढ्यासाठी अर्पण करायचा त्यांनी निर्धार केला. यशवंतराव चव्हाणांचं बालपण हे ग्रामीण भागामध्ये गेलं. ग्रामीण भागातील वातावरणाचा प्रभाव त्यांच्यावरती होता आणि ग्रामीण जीवनाचं निरीक्षण त्यांच्या मनावरती अतिशय चांगल्या पद्धतीनं बिंबलेलं आपल्याला दिसतं. ग्रामीण भागामध्ये पोलिसाला फार महत्व होतं. पोलीस म्हणजे सर्वश्रेष्ठ असा तो काळ होता आणि त्यामुळे त्यांना असं वाटायचं की पोलीस हा मोठा आहे. त्याच गावामध्ये ज्यावेळेस जीपमधून पोलीस अधिकारी यायचा त्यावेळेस ते पोलीस त्याला नमस्कार करायचे, त्याचं आदरातिथ्य करायचे. त्यावेळेस यशवंतरावांना वाटायचं की पोलिसापेक्षा पोलीस अधिकारी मोठा. एकदा त्यांच्या गावामध्ये मंत्री आले. मंत्री आल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की त्या ठिकाणी मंत्री मोठा, कारण पोलीस अधिकारी, पोलीस, प्रशासकीय अधिकारी त्यांना नमस्कार करत होते. मंत्री हा मोठा आहे अशी विचारधारा त्यांच्या मनामध्ये तयार होत असतानाच ते मंत्री महोदय व्यासपीठाकडे गेले. त्यांनी समोर उपस्थित असणाऱ्या जनसमुदायांना वाकून नमस्कार केला. ती बाब यशवंतरावांच्या लक्षात आली. ती म्हणजे पोलीस मोठा नाही, पोलीस अधिकारी मोठा नाही, मंत्रीही मोठा नाही, तर सर्वसामान्य जनता ही मोठी आहे आणि हीच विचाराची शिदोरी त्यांनी आयुष्यभर जपलेली आपल्याला दिसून येते. यशवंतराव चव्हाण हे त्यांच्या कणखर नेतृत्वासाठी ओळखले जातातच, तर त्यांच्या नेतृत्व शैलीचं वर्णन तुम्ही कशा प्रकारे कराल? यशवंतराव यांना स्वातंत्र्य लढ्याचा अनुभव, त्याचबरोबर सैनिकी पेशाची परंपरा असणाऱ्या सातारा संस्कृतीचं बाळकडू त्यांना मिळालेलं होतं. त्यातून त्यांचं नेतृत्व हे कणखर झालेलं आपल्याला दिसून आणि त्या कणखर नेतृत्वातूनच त्यांना 1962च्या चीनच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती संरक्षण मंत्री म्हणून पदोन्नती मिळालेली आपल्याला दिसून येते. आणि त्यातूनच आपण असं म्हणतो की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेली. चीनच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती यशवंतराव चव्हाणांचं कणखर नेतृत्व उजाळून निघालेलं आपल्याला दिसतं. ज्यावेळी चीनच्या युद्धाच्या मध्ये आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं त्यावेळी आपल्या सैनिकांचं मनोधैर्य खचलेलं होतं. दुसऱ्या बाजूला
आपल्याकडे शस्त्रास्त्राची सामग्री त्या ठिकाणी कमी होती आणि त्या परिस्थितीमध्ये देशातल्या संरक्षणाची बाजू भक्कम करण्याची भूमिका यशवंतराव चव्हाणांनी घेतलेली आपल्याला दिसते. संरक्षण साहित्य खरेदी करण्यासाठी सर्वप्रथम आपण अमेरिका आणि इंग्लंड या देशांवरती अवलंबून होतो. तर यशवंतराव चव्हाणांनी निर्णय असा घेतला की त्याच देशावरती फक्त अवलंबून न राहता आपण सोव्हिएत रशियाकडून सुद्धा मदत घेतली पाहिजे आणि त्या अनुषंगानं त्यांनी पावलं टाकली. तर मिग विमानच नाही तर मग हेलिकॉप्टर असतील, रणगाडे असतील किंवा जमिनीवर हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र असतील त्याची निर्मिती करण्याच्या अनुषंगानं सोव्हिएत रशियाबरोबर त्या ठिकाणी करार केलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याच्यातून भारताची संरक्षण सिद्धता वाढवण्याचा प्रयत्न यशवंतरावांनी केलेला आपल्याला दिसतो. यशवंतरावांनी शस्त्रसज्जता वाढवण्यासाठी कणखर भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते. त्यासाठी लागणारा जो खर्च आहे खर्चाचा वाटा अंदाजपत्रकामध्ये वाढून मिळावा यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातून आपल्याला असं लक्षात येतं 1963-64च्या अर्थसंकल्पामध्ये 41% वाटा हा संरक्षण क्षेत्राला मिळालेला आपल्याला दिसून येतो. या बाबतीतून आपल्याला यशवंतराव चव्हाण हे कणखर नेतृत्व म्हणून पुढे आलेलं आपल्याला दिसतं. पण त्याची दुसरी बाजूही आपल्याला मला या ठिकाणी सांगायला आवडेल ती म्हणजे ते जेवढे कणखर होते तेवढेच ते हळवे, प्रेमळ आणि कुटुंबवत्सल असलेले आपल्याला दिसतात. ज्यावेळी त्यांना तुम्ही संरक्षण मंत्री व्हा म्हणून दिल्लीवरून यशवंतराव चव्हाणांना पंडित नेहरूंचा फोन आला त्यावेळेस पंडित नेहरूंना ते म्हणाले की मला दिल्लीला यायचं की नाही याचा निर्णय मला एका व्यक्तीला विचारावा लागेल. आणि ती एक व्यक्ती म्हणजे कोण तर त्यांच्या पत्नी वेणुताई. वेणुताईंना विचारून त्यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. जेवढं कणखर व्यक्तिमत्व त्यांचं तेवढंच ते एक कुटुंबवत्सलही होते. तर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये त्यांचं मोलाचं योगदान तर आहेच आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयावर कोणत्या प्रमुख राजकीय किंवा सामाजिक आणि आर्थिक घटकांचा प्रभाव होता? महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 ला झाली. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ कार्यरत होती. त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये 105 जणांना हुतात्म्य पत्करावं लागलं आणि त्याच्या त्यागातून महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सर्व काँग्रेसेतर पक्ष सहभागी झालेले होते. केंद्र सरकारमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेवर असल्यामुळे आणि यशवंतराव काँग्रेस पक्षामध्ये असल्यामुळे यशवंतरावांची कोंडी झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. असं असलं तरी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही भूमिका यशवंतरावांची असलेली आपल्याला दिसते. पक्षश्रेष्ठींच्या मनाविरुद्ध जाऊन किंवा बंड करून संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मताचे ते नव्हते. त्यामुळे त्यांनी 1956 ते 1960 या कालावधीमध्ये संयुक्त महाराष्ट्र करणं कसं गरजेचं आहे सनदशीर मार्गानं चर्चा करून आपल्या पक्षश्रेष्ठींना सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. 1956ला ज्यावेळी द्विभाषिक राज्य निर्माण झालं त्या द्विभाषिक राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण होते आणि त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्री पद, पक्षश्रेष्ठी, पक्षाचं धोरण आणि दुसऱ्या बाजूला जनमताचा रेटा या कोंडीमध्ये ते सापडलेले आपल्याला दिसतात. असं जरी असलं तरी त्या काळामध्ये यशवंतराव चव्हाणांनी पक्षश्रेष्ठींना अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न त्यामध्ये केलेला आपल्याला दिसतो. 1957 मध्ये प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी पंडित नेहरूंना यशवंतराव चव्हाणांनी आमंत्रित केलेलं होतं आणि त्या कार्यक्रमाला प्रचंड जनसमुदाय उपस्थित राहील. त्याचबरोबर गडाच्या पायथ्याशी निदर्शनंही झालेली आपल्याला दिसतात आणि त्या निदर्शन करणाऱ्या निदर्शकांवरती यशवंतराव चव्हाणांनी गोळीबार म्हणा किंवा लाठीचार्ज म्हणा अशा कोणत्याही गोष्टी त्यामध्ये केलेल्या नाहीत. तर आपलं म्हणणं चांगल्या पद्धतीनं चर्चा करून पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचं काम त्याच्यामध्ये त्यांनी केलं आणि त्या माध्यमातून 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्राचा मुंबईसह महाराष्ट्र हा त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे कोणतीही हिंसा न होता सामोपचारानं कसा मार्ग काढायचा हे यशवंतराव चव्हाण यांना अगदी शिताफीनं जमलं होतं आणि त्याद्वारेच महाराष्ट्राची निर्मिती करण्यापाठीमागं त्यांचं मोलाचं योगदान होतं. तर सर, यालाच अनुसरून महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत तर त्यांचं योगदान होतंच, पण सोलापूर जिल्ह्याबाबत यशवंतराव चव्हाणांचं कशा प्रकारचं योगदान होतं? सोलापूर जिल्हा आणि यशवंतराव चव्हाण यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. यशवंतराव चव्हाणांनी सोलापूरच्या अनुषंगानं जर विचार केला, सोलापूरमध्ये गिरणी आणि गिरणी कामगार यांचं वर्चस्व असलेलं आपल्याला दिसून येतं.
पण त्या गिरणीला ज्यावेळेस घरघर लागली असं आपण म्हणतो, म्हणजे त्या गिरण्या बंद पडायला लागल्या. विशेष करून सांगायचं म्हणजे नरसिंहगीर जी मिल जी होती ती बंद पडायच्या मार्गावर होती. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले होते आणि त्यामुळं कामगार हा बेकार होईल, तो बेकार होऊ नये. जर बेकार झाला तर त्याच्यातून आर्थिक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतील, म्हणून यशवंतराव चव्हाणांनी ती मिल पुन्हा नव्यानं सुरू करण्याचा निर्णय त्यामध्ये घेतलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचं सोलापूरसाठीचं महत्वाचं योगदान जर सांगायचं म्हटलं तर ते म्हणजे उजनी धरण. आपणा सर्वांना ज्ञात आहेच की आज सुद्धा सोलापूरची पाण्याची गरज हे उजनी धरण भागवतं आणि त्या संदर्भात त्यावेळी असणारे जे काँग्रेसचे नेते होते, सोलापूरच्या प्रश्नांच्या अनुषंगानं यशवंतराव चव्हाणांना ज्यावेळेस भेटली त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांनी त्यांना 2 पर्याय त्यामध्ये सांगितले. एक, तुम्हाला विद्यापीठ पाहिजे की तुम्हाला धरण पाहिजे. त्यावेळच्या सोलापूरच्या नेत्यांनी सांगितलं की आम्हाला धरण पाहिजे, कारण सोलापूरमध्ये दुष्काळाचे प्रदेश, पाण्याची सुविधा त्या ठिकाणी नाही, त्यामुळे शेतीचा विकास त्या ठिकाणी होत नाही. त्यामुळं धरण जर आपल्याकडे झालं तर त्याच्यातून शेतीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पुरवठा होईल आणि त्यातून आपल्या जिल्ह्याचा विकास होईल, ही भूमिका त्यामध्ये घेतली. ज्यावेळेस तो निर्णय झाला आणि धरण अस्तित्वात आलं, त्या धरणाचं उद्घाटन करायला जाण्यापूर्वी यशवंतराव चव्हाण आवर्जून त्या ठिकाणी पंढरपूरला गेले. पंढरपूरच्या पांडुरंगापुढे नतमस्तक होऊन त्यांनी प्रार्थना केली, पांडुरंगा मला माफ कर, तुझ्या चरणी येणारी चंद्रभागा मी मध्येच त्या ठिकाणी अडवलेली आहे आणि ते पाणी सर्वसामान्य गोरगरिबांच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाईल. त्या शेतातून येणारी जी पिकं आहेत ती आनंदानं डोलतील आणि त्या आनंदानं डोलणाऱ्या पिकामध्ये तुझं दर्शन शेतकऱ्यांना होईल, वारकऱ्यांना होईल, यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळेस मांडलेले आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये जी सहकार चळवळ रुजली, मग त्या सहकार चळवळीच्या माध्यमातून आपल्याला माहिती की सोलापूर जिल्ह्यामध्ये सहकारी साखर कारखाने निर्माण झाले, सहकारी सूतगिरण्या निर्माण झाल्या, सहकारी दूध संघ निर्माण झाला आणि त्याच्यातून सहकारी चळवळीला मोठं प्रोत्साहन देण्याचं काम यशवंतराव चव्हाणांनी केलेलं आपल्याला दिसतं. हे योगदान आपल्याला सोलापूरच्या संदर्भामध्ये सांगता येईल. सोलापूर जिल्ह्याबाबत यशवंतराव चव्हाणांची भूमिका ही तर आता स्पष्ट झालीच, पण त्यांचं राष्ट्रीय धोरण निर्मितीमध्ये कशा प्रकारचं योगदान होतं? यशवंतराव चव्हाण यांची राष्ट्रीय राजकारणातली जी कारकीर्द आहे ती जवळपास 22 वर्ष आहे. 1962 ते 1984 हा त्यांचा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये त्यांनी विविध पदावरती काम केलेलं आपल्याला दिसून येईल. मग त्यामध्ये सुरुवातीला संरक्षण मंत्री होते, त्यानंतर गृहमंत्री होते, त्यानंतर अर्थमंत्री होते, परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी काम केलं, लोकसभेतील काँग्रेसचे नेते म्हणून त्यांनी भूमिका पार पाडली, विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलं, वित्त आयोगाचं अध्यक्ष म्हणून काम केलं आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना त्यांनी त्या ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्या कालावधीमध्ये त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू असतील, लालबहादूर शास्त्री असतील, इंदिरा गांधी असतील, चौधरी चरणसिंग असतील यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आपल्याला दिसतं. गृहमंत्री पदाबद्दल बोलत असताना एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे 1967च्या राजकारणाच्या वेळी आयाराम आणि गयाराम ही कन्सेप्ट आलेली आपल्याला दिसते आणि त्याच्या संदर्भामध्ये बोलत असताना यशवंतराव चव्हाण असं म्हणतात की आयारामाची किंमत किती तर 20,000 रुपये, गयारामाची किंमत किती तर 40,000 रुपये. आणि या संदर्भामध्ये ते बोलत असताना म्हणतात की पक्षांतर करणं आणि स्वार्थी राजकारण करणं ही बाब सर्वच पक्षासाठी आणि एकंदरीतपणे भारतीय लोकशाहीसाठी विघातक स्वरूपाची आहे आणि त्यामुळे ही थांबली पाहिजे, अशा पद्धतीचे विचार ते या संदर्भामध्ये मांडतात. त्यानंतर त्यांच्या परराष्ट्र मंत्री पदाच्या संदर्भामध्ये सांगायचं म्हटलं तर जवळपास त्यांनी 26 देशांना भेटी दिलेल्या आपल्याला दिसतं. त्या 26 देशांना भेटी देण्याच्या पाठीमागं पंडित नेहरूंनी जो विचाराचा वारसा घालून दिलेला होता, जो आदर्श घालून दिलेला होता, तो त्यांनी पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आपल्याला दिसतं. पण उल्लेखनीय बाब मला या ठिकाणी सांगायची वाटते की 1962चं युद्ध, 1965चं युद्ध या पार्श्वभूमीवरती चीन आणि पाकिस्तान यांच्याबरोबर असणारी चर्चा जी थांबलेली होती ती चर्चा सुरू करण्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचं योगदान महत्वपूर्ण असलेलं आपल्याला दिसून येतं. सर, राष्ट्रीय धोरणाबाबत आता आपण सांगितलंच, पण आता 1960 आणि 70च्या दशकामध्ये केंद्रीय अर्थमंत्री म्हणून कार्यरत असताना भारताच्या आर्थिक चौकटीच्या विकासात त्यांचा कसा हातभार लागला? प्रत्येक निर्णय घेत असताना, उपाययोजना करत असताना ते वस्तुनिष्ठतेच्या पातळीवरती तो निर्णय योग्य आहे का, त्या निर्णयातून भारताचा आर्थिक विकास होणार आहे का, याचा विचार ते करत होते. आणि त्यामुळे साहजिकच अर्थमंत्री म्हणून असणारी त्यांची जी कारकीर्द आहे
ती कारकीर्द भारताच्या आर्थिक विकासामध्ये महत्वपूर्ण असलेली आपल्याला दिसून येते. जे नेतृत्व असतं ना, त्या नेतृत्वाकडे एक प्रतिभा असावी लागते. त्या प्रतिभेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न समजतात. ते प्रश्न सोडवण्यासाठी असणारी जी उपाययोजना असावी लागते, ती उपाययोजना लक्षात येते आणि ती उपाययोजना प्रत्यक्षात राबवण्याचं व्यावहारिक चातुर्य असावं लागतं आणि ते व्यावहारिक चातुर्य यशवंतराव चव्हाणांकडे असलेलं आपल्याला दिसतं आणि त्यामुळेच इंदिरा गांधींनी अर्थमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाणांची निवड केलेली आपल्याला लक्षात येते. अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर भारताचं आर्थिक स्थैर्य 3 बाबीवरती अवलंबून आहे. ते म्हणतात पहिली महत्वाची गोष्ट आहे, भारताचा आर्थिक विकास व्हायचा असेल तर पहिल्यांदा शेतीचा विकास व्हायला पाहिजे. शेती आधारित उद्योगधंद्यांचा विकास व्हायला पाहिजे. शेतीचा नियमितपणे विकास झाला तरच देशाचा आर्थिक विकास, हा पहिला. त्यानंतर दुसरा मुद्दा ते असं म्हणतात की फक्त शेतीचा विकास होऊन चालणार नाही, तर त्यासाठी उद्योग व्यवसायांचा सुद्धा विकास व्हायला पाहिजे. उद्योग व्यवसाय वाढले पाहिजेत की जेणेकरून त्याच्यातून आर्थिक विकास होईल, रोजगारांची निर्मिती होईल आणि तेथून भारताचा आर्थिक विकास होईल, ही भूमिका त्यांची आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला तो असा होता, लोकसंख्या वाढ नियंत्रणात आणली पाहिजे. लोकसंख्या नियंत्रणात आल्याशिवाय खऱ्या अर्थानं भारताचा विकास होणार नाही. मला हा मुद्दा जास्त महत्वाचा वाटतो, कारण आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा आपण विचार केला तर आपली आर्थिक प्रगती झालेली आहे, दरडोई उत्पन्न वाढत चाललेलं आहे, परंतु पाहिजे तेवढा आपला आर्थिक विकास झालेला आहे असं आपल्याला दिसत नाही. तो आर्थिक विकास लोकसंख्येनं खाल्लेला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि तो मुद्दा यशवंतराव चव्हाणांनी हायलाईट केलेला आपल्याला दिसून येतो. अर्थमंत्री म्हणून अंदाजपत्रक मांडत असताना, कर आकारणी करत असताना जी भूमिका आहे ती स्वच्छ आणि ठाम असलेली आपल्याला दिसून येते. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ते असं म्हणतात की कर आकारणी करत असताना उत्पन्नातील विषमता दूर करणं महत्वाचे. कर आकारणीच्या योजनांचा पाया हा विस्तृत केला पाहिजे आणि कर आकारणीचं असणारं जे प्रशासन आहे मजबूत असलं पाहिजे, ती यंत्रणा सक्षम असली पाहिजे आणि जर ती सक्षम असेल तर येणारा कर जो आहे किंवा येणारं कर संकलन जे आहे ते चांगल्या पद्धतीनं येऊ शकतं. कर संकलन हा देशाच्या किंवा उत्पन्नाचा तो मार्ग नाही, तर तो काय आहे, उत्पन्नातील किंवा गोरगरिबातील दरी कमी करण्याचा एक मार्ग आहे. ही भूमिका त्यांची असलेली आपल्याला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं होतं आणि त्यामुळे साहजिकच त्यांना राज्याच्या आर्थिक परिस्थिती याची जाणीव त्यांना असलेली आपल्याला दिसते. आर्थिक दृष्ट्या घटक राज्य जे आहे ती परावलंबी आहेत आणि त्या अनुषंगानं अर्थमंत्री म्हणून त्यांनी जी भूमिका घेतली त्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या घटक राज्यांना सक्षम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मग त्यामध्ये करामध्ये जास्तीत जास्त वाटा घटक राज्यांना कसा देता येईल, घटक राज्याच्या माध्यमातून राबवल्या जात असणाऱ्या विकासाच्या ज्या योजना आहेत त्या विकासाच्या योजनांना केंद्र सरकारकडून कशा पद्धतीनं आर्थिक सहाय्य करता येईल, कर्जाची मर्यादा कशा पद्धतीनं वाढवून देता येईल, या बाबींचा त्यांनी विचार केलेला आपल्याला दिसतो. आणि एकंदरीतपणे भारतीय संघराज्याची जी चौकट आहे त्या भारतीय संघराज्याच्या चौकटीसाठी यशवंतरावांचा हा निर्णय अतिशय महत्वपूर्ण असलेला आपल्याला दिसून येतो. अर्थमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांचं कार्य खरंच मोलाचं आहे. यशवंतराव चव्हाण हे ग्रामीण विकासावर भर देणारे नेते म्हणून ओळखले जातात. तर त्यांच्या धोरणांचा महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण समुदायाच्या जीवनावर कसा परिणाम झाला किंवा त्यांचं जीवनमान कसं सुधारलं? यशवंतराव चव्हाणांनी ग्रामीण महाराष्ट्राची पायाभरणी केली. ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं देशाचा विकास होऊ शकत नाही. ही गांधीजींची जी भूमिका होती तीच भूमिका यशवंतराव चव्हाणांची असलेली आपल्याला दिसते. खेड्याकडे चला हा विषय. आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर पहिल्यांदा ग्रामीण भागाचा विकास करावा लागेल. मग ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर मग शेतीचा विकास करावा लागेल, कारण ग्रामीण अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित असणारी आहे, कारण शेती हा आपला मुख्य व्यवसाय आहे. आणि मग जर शेतीचा विकास करायचा असेल तर शेतीला शाश्वत पाणी पुरवठा त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. मग त्यामध्ये धरण बांधणं असेल, कालवे काढणं असेल, विहिरी खोदण्यासाठी दिलेलं प्रोत्साहन असेल, आधुनिक बी बियाणांचा केलेला पुरवठा असेल, खतांचा केलेला पुरवठा असेल, या बाबी त्यांनी केलेल्या आपल्याला दिसतं. एवढंच नाही तर शेती जर फायद्याची चालवायची असेल, नफ्याची करायची असेल तर कृषी आधारित
पोषक असे उद्योगधंदे त्या ठिकाणी निर्माण झाले पाहिजेत. ही भूमिका त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेली आपल्याला दिसते. मग कृषीसाठी असणारा सर्वात पूरक उद्योग म्हणून आपण ज्याला ओळखतो तो म्हणजे दुग्ध व्यवसाय. मग आपल्याला माहिती की दूध संघ काढणं असेल, जर्सी गाई देणं असेल, त्याच्या माध्यमातून येणारा जो काही विकास असेल तो आपल्या ग्रामीण भागामध्ये झालेला आपल्याला दिसतो. आणि मग त्याच्यामध्ये म्हणतो की आपण धवल क्रांती केलेली आहे. आणि त्या माध्यमातून ग्रामीण विकास करण्यामध्ये शेतीचं योगदान, शेतीला असणारं पूरक व्यवसायाचं योगदान, त्याच्या जोडीला सहकारी संस्था, मग त्या सहकारी संस्थेमध्ये आपल्याला माहिती की सहकारी साखर कारखाने असतील, सहकारी सूतगिरण्या असतील, सहकारी दूध संघ असतील किंवा त्याच्या पलीकडे जाऊन आणखी सहकारी बँका असतील. कारण ग्रामीण भागामध्ये असणारा शेतकरी तो कर्जाच्या विळख्यात अडकतो. कमीत कमी व्याजदरामध्ये शेतीला भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी सहकारी बँका असतील. या माध्यमातून शेतीचा विकास करण्याचा प्रयत्न यशवंतराव चव्हाणांनी केला. दुसऱ्या बाजूला ग्रामीण विकासाची यंत्रणा उभा करण्याचाही प्रयत्न यशवंतराव चव्हाणांनी केलेला आपल्याला दिसतो. तो म्हणजे पंचायत राज व्यवस्थांची निर्मिती केली. मग आपल्याला माहिती की पंचायत राज व्यवस्थेमध्ये गाव पातळीवरती ग्रामपंचायतीची निर्मिती केली, तालुका पातळीवरती पंचायत समितीची निर्मिती केली आणि जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद. ही जी संस्थात्मक यंत्रणा आहे ती संस्थात्मक यंत्रणा यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली आपल्याला दिसते. आणि मग याच्यातून काय झालं, लोकशाहीचं विकेंद्रीकरण झालं. ग्रामीण भागातले प्रश्न ग्रामीण पातळीवरती त्यामध्ये सोडवले गेले. विकासाची गंगा ही खेड्यापर्यंत गेलेली आपल्याला दिसते. त्याच्यातून खेडी स्वयंपूर्ण झालेली आपल्याला दिसतात, आत्मनिर्भर झालेली दिसतात, जागरूक झालेली दिसतात. हे यशवंतराव चव्हाणांचं ग्रामीण विकासातलं योगदान आहे. तर सर, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या शालेय जीवनामध्ये अनेक वेळेला वक्तृत्व स्पर्धेत, भाषणाच्या स्पर्धेत भाग घेतला होता. म्हणजेच त्यांचं वाचन देखील अफाट होतं. तर शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं योगदान कशा प्रकारचं होतं हे जरा आपल्या श्रोत्यांना सांगूया. शिक्षण हे समाज परिवर्तनाचं प्रभावी माध्यम आहे याची जाण यशवंतराव चव्हाणांना होती. त्यातून महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर शिक्षणाला प्राधान्य देण्याची भूमिका यशवंतरावांनी घेतलेली आपल्याला दिसते. त्यातून त्यांनी नवीन विद्यापीठांची निर्मिती केली. मग त्यामध्ये आपल्याला सांगता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, त्यानंतर दुसरं विद्यापीठ आपल्याला सांगता येईल ते म्हणजे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. कृषी विद्यापीठांची असणारी निर्मिती, तांत्रिक विद्यापीठाची असणारी निर्मिती, या भूमिकेतून यशवंतरावांनी शैक्षणिक प्रगतीला हातभार लावलेला आपल्याला दिसून येतो. त्यांची शिक्षणाच्या संदर्भामध्ये असणारी एक महत्वाची भूमिका जी होती ती म्हणजे माणूस गरीब असला तरी तो शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. शिक्षण घेण्याचा त्याला अधिकार आहे. त्यांनी महत्वपूर्ण असा जो निर्णय घेतला होता तो म्हणजे ईबीसी सवलती. तो निर्णय घेत असताना मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचा त्याला विरोध होता, पण तो विरोध पत्करून यशवंतराव चव्हाणांनी तो निर्णय घेतला आणि त्यांच्या त्या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये येता आलं. हा एक महत्वाचा भाग आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतो. यशवंतराव चव्हाण हे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. शिक्षणाची गंगा सर्वसामान्य बहुजनांच्या गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केला. तोच शिक्षणाचा वसानी वारसा यशवंतराव चव्हाणांनीही चालवला आणि त्यामुळं कर्मवीर भाऊराव पाटलांच्या निधनानंतर यशवंतराव चव्हाण हे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाले. आणि त्या रयत शिक्षण संस्थेच्या कामकाजाबद्दल यशवंतराव चव्हाणांची बांधिलकी किती होती हे आपल्याला पुढील वाक्यातून लक्षात येईल. ज्यावेळी यशवंतराव चव्हाण रयत शिक्षण संस्थेच्या एका हायस्कूलच्या नामकरण समारंभासाठी उपस्थित झाले आणि त्या समारंभामध्ये ते असं म्हणतात की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यावरती मला जेवढा आनंद झाला नाही त्यापेक्षा जास्त आनंद मला रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष झाल्यानंतर झाला. यातूनच यशवंतराव चव्हाणांची शिक्षणाबद्दलची असणारी तळमळ आपल्या लक्षात येते. याला अनुसरूनच पुढचा प्रश्न असा आहे की यशवंतराव चव्हाण यांचं साहित्य क्षेत्रातलं योगदान कसं होतं. औद्योगिक प्रगती झाली, आर्थिक प्रगती झाली, उत्पन्न वाढलं, राज्य समृद्ध होत नाही तर त्याचा सांस्कृतिक परीघही विस्तारला पाहिजे ही यशवंतराव चव्हाणांची साहित्याबद्दल, सांस्कृतिक विभागाबद्दलची भूमिका असलेली आपल्याला दिसते. त्यातूनच सांस्कृतिक गोष्टीमध्ये नैतिकता असली पाहिजे, भाषेचा विकास झाला पाहिजे, विवेक असला पाहिजे, मूल्य असली पाहिजेत, इतिहासाचा अभिमान असला पाहिजे. ही बाब यशवंतराव चव्हाणांनी अधोरेखित केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्या अनुषंगानं यशवंतराव चव्हाणांनी अनेक पुस्तकांचं लेखनही केलेलं आपल्याला दिसतं. मग त्यांचं पहिलं पुस्तक आपल्याला सांगता येईल ते म्हणजे कृष्णाकाठ. हे त्यांचं आत्मचरित्र आहे. दुसरं पुस्तक आहे सह्याद्रीचे वारे.
हा भाषण संग्रह आहे. तिसरं पुस्तक सांगता येईल ते म्हणजे युगांतर, हा सुद्धा भाषणांचा संग्रह आहे. चौथं पुस्तक आहे भूमिका. पाचवं पुस्तक आहे विदेश दर्शन. आता हे विदेश दर्शन पुस्तकाबद्दल सांगायचं म्हटलं तर हे पुस्तक ज्यावेळी यशवंतराव चव्हाण परदेशामध्ये जायचे त्यावेळी ते आपल्या पत्नीशी विनुताईंशी पत्राद्वारे संवाद साधायचे. आणि तो संवाद जो आहे तो संवाद त्यांच्यामध्ये असणाऱ्या प्रेमाच्या अतूट नात्याचा आहे, त्यांच्या समंजस्य भूमिकेचा आहे. आणि त्याच्यातून आपल्याला एका पती पत्नीचं आदर्श नातं कशा पद्धतीचं असू शकतं याचं वर्णन आपल्याला त्या पुस्तकातून लक्षात येऊ शकतं. अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे. त्यानंतर 6वं त्यांचं जे पुस्तक आहे ते आहे ऋणानुबंध. हा लेख संग्रह आहे. या लेख संग्रहामध्ये यशवंतरावांनी जे काही वेगवेगळ्या थोर व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दलचे जी मतं आहेत, विचार आहेत, ते त्याच्यामध्ये त्यांनी व्यक्त केलेले आपल्याला दिसतं. या सगळं साहित्याचा आपण विचार केला तर यशवंतराव चव्हाण हे उच्च दर्जाचे प्रतिभावंत साहित्यिक होते असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. त्यांच्या साहित्यातून जी विशेष बाब आपल्या लक्षात येते ती म्हणजे मानवी मूल्य आहेत, विवेक आहे, कुटुंब वात्सल्यता आहे, संवेदनशीलता आहे, नैतिकता आहे, निसर्ग प्रेम आहे. यातून त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं हे आपल्या त्यामध्ये लक्षात येतं. एवढंच नाही तर साहित्याच्या बाबतीमध्ये किंवा सांस्कृतिक बाबतीमध्ये महाराष्ट्राला समृद्ध करत असताना त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केलेली आपल्याला दिसते. मराठी विश्वकोशाची निर्मिती केलेली दिसते. भाषा संचलनाची निर्मिती केलेली दिसते. एवढंच नाही तर नाट्य हा आपल्या संस्कृतीचा एक महत्वाचा भाग असतो आणि त्यामुळे नाट्य कलावंतांना सहकार्य करण्याची भूमिका त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेली आपल्याला दिसते. पुस्तकं, ज्ञान याच्याबद्दल त्यांना अपार प्रेम असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याच्या संदर्भामध्ये ते असं म्हणतात की ग्रंथ हे माणसाचे कधीही दगा न देणारे मित्र. यातून त्यांचं साहित्य प्रेम जे आहे ते आपल्या लक्षात येतं. एक कणखर व्यक्तिमत्व, एक कणखर नेतृत्व, संरक्षण मंत्री आणि त्याचबरोबर साहित्य शिक्षण क्षेत्रात सुद्धा अगदी सहजतेनं वावरणारं व्यक्तिमत्व म्हणजे यशवंतराव चव्हाण. तर सर, सामाजिक न्यायाला चालना देण्यावर त्यांचा महत्वपूर्ण प्रभाव होताच. जात, वर्ग आणि सामाजिक समानतेबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनाचा त्यांच्या धोरणात्मक निर्णयांवर आणि त्यांच्या परिणामांवर कसा प्रभाव पडला असं तुम्हाला वाटतंय? संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक चर्चेचा विषय असा होता की नव्यानं उदयास आलेल्या राज्याची सत्ता कुणाच्या हाती जाणार, मराठी भाषिकांची सत्ता असणार की महाराष्ट्रातील जनतेची सत्ता असणार. तर या चर्चेला यशवंतराव चव्हाणांनी आपल्या ठोस कृतीनं उत्तर दिलेलं आपल्याला दिसून येईल. कोणत्याही जातीमध्ये न अडकता, कोणत्याही जातीच्या बद्दल अभिनिवेश न बाळगता सर्व जातींना सामावून घेऊन बहुजन समाजाची सत्ता महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करण्याचं काम यशवंतराव चव्हाणांनी केलं. यशवंतराव चव्हाणांवरती पुरोगामी विचारांचा पगडा असलेला आपल्याला. मग त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं की मग आपल्याला महात्मा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आपल्याला दिसतो. आणि तो वारसा समृद्ध करण्याचं काम, त्याच वारशाच्या आधारे महाराष्ट्राच्या राजकारणाला पुढे घेऊन जाण्याचं काम यशवंतराव चव्हाणांनी केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याला फक्त विचार नाही तर त्या विचाराला अनुसरून कृती करण्याची भूमिका सुद्धा त्यांनी स्वीकारलेली आपल्याला दिसते. खरंच म्हणजे कुठल्याही जातीबंधनात न अडकता राज्य हे सर्व समाजानं एकत्रित येऊन चालवावं अशा निर्णयाचे किंवा अशा विचारांचे यशवंतराव चव्हाण होते. सर, आता त्या काळात त्यांनी मांडलेली तत्व, त्यांनी मांडलेली धोरणं ही आत्ताच्या राजकीय वातावरणाशी कशी सुसंगत आहेत असं तुम्हाला वाटतंय? आयुष्यामध्ये फक्त ग्रंथ हेच धन, ज्ञानाच्या रस्त्यानं जायचं, चारित्र्य उत्तम सांभाळायचं, शेवटच्या गरीब माणसाशी कायम सुसंवाद ठेवायचा, समाजकारण करीत असताना कटुता आणि आकस यत्किंचितही न येऊ देता माणुसकीच्या भावनेनं राजकारण करायचं, हा यशवंतराव चव्हाणांचा सार्वजनिक आदर्श आजच्या सर्व राजकीय परिस्थितीमध्ये आदर्श असलेला आपल्याला दिसून येतो. राजकारणाच्या संदर्भातली त्यांची जी भूमिका आहे ती आजही समाजासाठी दिशादर्शक, अनुकरण करण्यासारखी असलेली आपल्याला दिसते. राजकारणाच्या बाबतीमध्ये ते असं म्हणतात की राजकारण म्हणजे समाजकारण, राजकारण म्हणजे विकास, राजकारणामध्ये श्रद्धा आणि विश्वासाची जोपासना असली पाहिजे, राजकारण हे वैचारिक बांधिलकी जोपासणारं असलं पाहिजे, राजकारणामध्ये कपट नीती आणि सत्ता स्पर्धा असायला नको, राजकारण म्हणजे सत्तेचा उन्माद नाही, राजकारण हे स्वच्छ आणि तात्विक स्वरूपाचं असलं पाहिजे, राजकारणामध्ये विश्वास आणि समन्वय असला पाहिजे आणि राजकारण हे कायमस्वरूपी जनतेशी बांधिलकी असणारं असलं पाहिजे.
हा महत्वाचा आदर्श त्यांचा घेण्यासारखा आहे. आजच्या राजकारणामध्ये आपण वेगवेगळे नेते परस्परावरती वेगवेगळ्या पद्धतीनं टीका-टिप्पणी करत असताना पाहतो आणि त्यामध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीनं असंसदीय भाषा खालच्या पातळीवरती जाऊन टीका करत असतात. त्या संदर्भामध्ये यशवंतराव चव्हाण असं म्हणतात की भाषण करत असताना आपण काय बोललं पाहिजे याचा विचार प्रत्येक कार्यकर्त्यानं करायला पाहिजे. भाषणामध्ये नैतिकता जपली पाहिजे, विवेक जपला पाहिजे. कोणत्याही व्यक्तीचं चारित्र्यहनन होईल, त्याच्या शारीरिक व्यंगावरती बोलणं हे त्या ठिकाणी बरोबर नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी जपलेल्या आपल्याला दिसतात आणि म्हणून आपल्यालाच मला वाटतं की यशवंतराव चव्हाण हे एक सुसंस्कृत नेते होते. महाराष्ट्राच्या राजकारणाला नाही तर देशाच्या राजकारणाला आदर्श त्यांनी घालून दिला. खरंच यशवंतराव चव्हाण हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. एक कणखर खंबीर संरक्षण मंत्री, शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन नवीन सुधारणा आणणारा एक गृहमंत्री आणि त्याचबरोबर हळवा आणि तितकाच कुटुंबवत्सल पती. सर, आज कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात, श्रोत्यांना इतकी छान माहिती सांगितलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.